नमस्कार, मी प्रियांका नागने. MIDC म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्याकडून खूप मोठी भरती निघालेली आहे. तुम्ही इथे वाचू शकणार आहात. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील गट क्रमांक अ, ब आणि क यांच्याकडून खूप मोठी जागा निघालेल्या आहेत. वेगवेगळे जागा आहेत. कार्यकारी अभियंता असू द्या, उप अभियंता असू द्या किंवा लेखा अधिकारी असू द्या, विभागीय अग्निशमन अधिकारी असू द्या, भरपूर साऱ्या जागा निघालेल्या आहेत. म्हणजे टोटल 800+ जागा आहेत. इथे सॅलरी म्हणजेच काय, पगार सुद्धा खूप चांगला भेटणार आहे. तुम्ही बघू शकता इथे पगार दिलेले आहे बघा. मॅक्सिमम 2,08,000 पर्यंत सुद्धा तुम्हाला इथे वेतन श्रेणी भेटू शकणार आहे. त्यामुळे मी इथे डिटेलमध्ये सांगणार आहे. किती पदं आहेत, एज क्रायटेरिया काय आहे, अप्लाय कसे करायचं आहे, एलिजिबिलिटी काय आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही ठरवू शकणार आहे. टोटल इथे 63 पानांचं PDF आहे. आपण हे पूर्णपणे सविस्तरमध्ये बघूया. खूप मोठी PDF आहे, त्यामुळे मी इथे तुम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, पूर्णपणे माहिती बघून घ्यायचं आहे, पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. सोप्या पद्धतीत, सोप्या भाषेत मी तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. इथे बघा, परमनंट भरती असू द्या किंवा गव्हर्नमेंट जॉब असू द्या, कृषी सेवक भरती असू द्या किंवा कोणती स्कॉलरशिप असू द्या, पूर्ण माहिती दिलेली आहे चॅनलवरती. तुम्ही एकदा जाऊन चेक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बघून घेऊया. MIDC कडून गट क्रमांक अ, ब आणि क यांच्याकडून जागा निघालेल्या आहेत. कार्यकारी अभियंता असू द्या, उप अभियंता असू द्या किंवा वीज तंत्री असू द्या, अग्निशमन किंवा चालक यंत्रचालक असू द्या, पंप चालक असू द्या, जोडारी असू द्या, असे वेगवेगळे इथे पदं निघालेले आहेत. आपण पूर्ण डिटेलमध्ये बघून घेऊया. फॉर्म कधी भरायचे आहेत. इथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू 2 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणार आहे आणि लास्ट डेट आहे बघा 25 सप्टेंबर 2023. म्हणजेच काय, इथे लास्ट डेट असणार आहे 25 सप्टेंबर आणि तुम्हाला तेव्हाच परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत आहे. तुम्हाला परीक्षेच्या आधी 7 दिवस इथे प्रवेश पत्र सुद्धा उपलब्ध होणार आहे. तुम्हाला इथे वेबसाईटवर जायचं आहे. ऑफिशियल वेबसाईट आहे त्यांची www.midcindia.org. तिथून तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. आपण डिटेल्समध्ये बघून घेऊया कोणत्या जागेला किती पदं आहेत. आपण बघून घेऊया. स्क्रोल करत आहे मी. पहिलं पद आहे बघा, कार्यकारी अभियंता. एकूण पदे 3 आहेत. सर्वसाधारणसाठी 3 पदं आहेत. इथे 2,08,000 पर्यंत पगार आहे बघा. वेतन श्रेणी 2,08,700 पर्यंत इथे वेतन श्रेणी भेटणार आहे. त्याच्यानंतर इथे कामासाठी किमान 3 वर्षाचे अनुभव तसेच पदवीधारकांसाठी 7 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सेकंड पद बघा, उप अभियंता गट क्रमांक अ, एकूण पदे 13. इथे सुद्धा वेतन श्रेणी दिलेला आहे आणि इथे पूर्ण जागा बघा, सर्वसाधारणसाठी एकूण 9 पदं आहेत आणि महिलांसाठी एकूण 4 पदं आहेत. त्याच्यासाठी 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला पाहिजे आहे. त्याच्यानंतर इथे फ्रेशर आहे, त्यांच्यासाठी सुद्धा दिलेला आहे. आपण बघून घेऊया. उप अभियंता गट क्रमांक अ, एकूण पदे 3 दिलेला आहे बघा. वेतन श्रेणी सुद्धा इथे मेन्शन केलेला आहे. इथे मान्यता प्राप्त विद्यापीठाचे यांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा शैक्षणिक अर्हता इथे तुम्हाला मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर बघा, सहयोगी रचनाकार गट क्रमांक अ, एकूण पदे 2 इथे मेन्शन केलेलं आहे. इथे 2 पदांसाठी जागा आहे. इथे तुम्हाला पात्रता व अर्हता सुद्धा दिलेला आहे. तुम्ही इथे बघून घेऊ शकणार आहे. वेतन श्रेणी सुद्धा दिलेला आहे. त्याच्यानंतर उपरचनाकार गट क्रमांक अ, एकूण पदे 2 आहे. ठीक आहे. इथे 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला गरजेचा आहे. त्याच्यानंतर इथे उपमुख्य लेखा अधिकारी गट क्रमांक अ, एकूण पदे इथे सुद्धा 2 आहेत. इथे तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाचे MBA फायनान्स झालं पाहिजे किंवा किमान B+ किंवा अशी श्रेणी तुम्हाला लागणार आहे. इथे सुद्धा वेतन श्रेणी दिलेली आहे. म्हणजे तुमची सॅलरी काय असणार आहे हे सुद्धा तुम्हाला इथे दिलेले आहे. 56,100 पासून ते असं इथे मेन्शन केलेलं आहे. कमीत कमी तुम्हाला 56,100 पासून सॅलरी भेटणार आहे. पण इथे 2 पदांसाठी जागा आहे. नेक्स्ट जे आहे ते सहाय्यक अभियंता आहे गट क्रमांक ब. एकूण पदे 107 आहे बघा. म्हणजेच काय, सर्वसाधारणसाठी इथे 69 जागा आहेत बघा. 69 जागा आहेत. महिलांसाठी 33 आहे. खेळाडूंसाठी 5 आहे. तुम्ही जर इथे बसत असाल या पदामध्ये तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकणार आहे. इथे 41,800 पासून सॅलरीचं स्टार्टिंग आहे. त्याच्यानंतर
सहाय्यक अभियंता गट क्रमांक ब एकूण पदे 21 दिलेले आहेत बघा. सर्वसाधारणसाठी ते 15 जागा आहेत, महिलांसाठी 6 जागा आहे. इथे बघा विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी तुम्हाला लागणार आहे. हे प्रत्येक पद दिलेलं आहे, त्यानुसार इथे वेगवेगळे जागा दिलेले आहेत. ठीक आहे, लेखा अधिकारी असू दे, तिथे सुद्धा 3 पद दिलेले आहेत. आपण त्याच्यानंतर बघणार आहोत, आपण आता इथे फी डिटेल्स बघणार आहोत की परीक्षा शुल्क किती असणार आहे, किती भरायचं आहे. इथे बघा खुल्या म्हणजे ओपन उमेदवारांसाठी 1000 रुपये फीस असणार आहे आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी असणार आहे. इथे पूर्ण माहिती दिलेली आहे. नॉन रिफंडेबल फी आहे. तुम्हाला इथे विचार करून भरायचा आहे फॉर्म. तुम्ही जर या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसत असाल, एज्युकेशन क्रायटेरियामध्ये बसत असाल तर तुम्हाला इथे फीस भरायची आहे. पूर्ण डिटेल्स आहे, आपण बघून घेऊयात. परीक्षा शुल्क भरण्याचं बघा, इथे तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता, डेबिट कार्ड यूज करू शकता, क्रेडिट कार्ड यूज करू शकता किंवा इंटरनेट बँकिंग सुद्धा तुम्ही इथे वापरू शकणार आहे. इथे रूल्स दिलेले आहेत, तुम्हाला फोटोज कसे लावायचे आहे, सिग्नेचर काय आहे, हे पूर्ण माहिती इथे दिलेलं आहे. आपण आता एक्झाम डिटेल्स बघून घेऊया. पदाचे नाव दिलेले आहे, त्याच्यानंतर इथे भाषा कोणती असणार आहे म्हणजे सब्जेक्ट्स कोणते असणार आहे. भाग 1 मराठी, भाग 2 इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अधिनियम, तांत्रिक, हे पूर्ण तुम्हाला एक्झामचे पॅटर्न्स असणार आहे. कार्यकारी अभियंतासाठी एकूण प्रश्न 10 असणार आहे, इंग्रजीचे 10 असणार आहे, प्रत्येकाचे 10 असणार आहे आणि एकूण प्रश्न 50 असणार आहे. हे जे 3 आहेत, कठीण पातळी आहे 12वी पदवी, हे तुम्हाला डिवाइड करून दिलेले आहे. तुम्ही ते PDF मध्ये वाचू शकणार आहे. एकूण प्रश्न 100 असणार आहे आणि एकूण गुण 200 असणार आहे. इथे परीक्षेची कालावधी बघा 120 मिनिटे असणार आहे. प्रत्येक याच्यासाठी तुम्हाला डिवाइड करून दिलेला आहे. उपअभियंता असू द्या, त्यांच्यासाठी सुद्धा बघा 100 आहेत प्रश्न, 200 गुण आहेत आणि कालावधी 120 मिनिटे आहेत. त्याच्यानंतर इथे सहयोगी रचनाकार आहे, त्यांच्यासाठी सुद्धा सेम आहे. इथे प्रत्येकासाठी इथे डिवाइड करून दिलेलं आहे. तुमच्या एज्युकेशन नुसार तुम्ही इथे बघू शकणार आहे, चेक करू शकणार आहे. एक्झाम काय आहे, एक्झामचे डिटेल्स आहेत, पूर्ण प्रश्न किती असणार आहेत, सब्जेक्ट्स कोणते कोणते असणार आहे, त्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकणार आहे. इथे दिलेला आहे. पूर्ण आपण स्क्रोल करत आहोत. लघुलेखक आहे, इथे मराठीमध्ये 15 प्रश्न आहेत, इंग्रजीमध्ये 15 प्रश्न आहेत. टोटल इथे बघा एकूण प्रश्न 60 आहेत आणि एकूण गुण 120 गुण आहेत आणि इथे 75 मिनिटे आहे. ठीक आहे, त्यानंतर व्यावसायिक चाचणी 80 गुणाची इथे होणार आहे. म्हणजेच काय, वरती इथे 10 प्रश्न होते मराठी इंग्रजीसाठी, इथे खाली चेंज झालेलं आहे. जसं पद चेंज होतंय तिथे क्वेश्चन सुद्धा चेंज आहेत. क्वेश्चन पेपर तुम्ही इथे डिटेल्स मध्ये बघू शकणार आहोत. हे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक देत आहे, एकदा तुम्ही नक्की चेक करून बघा. आपण इथे एज क्रायटेरिया बघून घेऊया, म्हणजे वयोमर्यादा बघून घेणार आहोत. इथे वयोमर्यादा दिलेल्या आहेत. दिव्यांग असेल तर 45 आहे, खुला असेल तर 38 आहे, मागासवर्गीय असेल तर 43 आहे. तुमच्यानुसार हे इथे वयोमर्यादा दिलेला आहे. तुम्ही कोणत्या ह्याच्यात बसत आहात त्यानुसार तुम्ही एकदा चेक करू शकणार आहे. अप्लाय करायच्या आधी तुम्हाला इथे एज क्रायटेरिया चेक करायचा आहे, एक्झाम डिटेल्स चेक करायचं आहे, तुमचं एज्युकेशन काय आहे त्यानुसार चेक करायचं आहे. इथे म्हणजे फ्रेशर्सची जागा कोणती आहे, त्याच्यानंतर इथे एक्सपिरियन्सवाल्यांची जागा कोणती आहे, तुम्ही इथे एकदा चेक करून त्यानंतरच इथे तुम्हाला फॉर्म फिल करायचं आहे. ठीक आहे, इथे बघा विभागीय अग्निशमक अधिकारी किमान वयोमर्यादा 21 दिलेला आहे आणि जास्तीत जास्त कमाल वयोमर्यादा 45 दिलेल्या आहे. प्रत्येकासाठी वेगवेगळं आहे. इथे सहाय्यक अग्निशमन अधिकारी गट क्रमांक क आहे, कमीत कमी वय बघा 18 पाहिजे आहे आणि जास्तीत जास्त वय 40 पाहिजे आहे. अग्निशमन विमोचक गट क्रमांक क 18 आहे कमीत कमी वय आणि 25 जास्तीत जास्त आहे. म्हणजे इथे प्रत्येकासाठी वेगवेगळे एज डिटेल्स दिलेले आहेत. एज क्रायटेरिया आहे, तुम्ही एकदा इथे चेक करून घ्यायचं आहे. व्हिडिओत जर काही क्वेश्चन्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.